आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत. वरिष्ठ पातळीवर या संदर्भात निर्णय घेतला जाईल. प्रदेश स्तरावर जो निर्णय होईल तो अंतिम असेल, असं मत ठाणे भाजपा निवडणूक प्रभारी निरंजन डावखरे यांनी व्यक्त केले. सोमवारी भाजपा कोअर कमिटीची बैठक भाजपाच्या ठाणे जिल्हा विभागीय मुख्यालयात पार पडली. त्यावेळेला डावखरे यांनी ठाण्यातील शिवसेना भाजपा युतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत ठाण्याच्या प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांमधील 2 ते 3 नावं निश्चित करण्यात आली. या उमेदवारांची नावं 2 दिवसात प्रदेश पातळीवर वरिष्ठांना कळवण्यात येतील, अशी माहिती डावखरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. शिवसेनेच्या शिष्टमंडळासोबत आमची अतिशय सकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यांच्या प्रस्तावावर दोन्ही बाजूंनी चर्चा देखील झाली आहे. आता त्यांच्याकडून प्रस्ताव आम्हाला कळवणं अपेक्षित आहे, असं डावखरे यांनी नमूद केलं. या बैठकीला भाजपा आमदार संजय केळकर, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, माधवी नाईक, संजय वाघुले उपस्थित होते. आम्हाला प्रत्येक ठिकाणी आपले जे इच्छुक उमेदवार आहेत आणि जे स्ट्रॉंग कंटेंडर्स आहेत यांची 2-2, 3-3 नावं ही आम्हाला प्रदेशाला सूचित करायची आहे. त्या दृष्टिकोनाने आजची ही बैठक पार पडली आणि त्याच्यामुळे त्या पद्धतीने उमेदवार कुठले कुठले इच्छुक आहेत याच्या संदर्भातलं प्रदेशाला या उद्या परवापर्यंत सूचित केलं जाईल. युतीच्या बोलणी बैठक झाली, त्यानंतर पुन्हा बैठक झाली का? काही बोलणी पुढे सरकली काय? नाही, आमची युती संदर्भात शिवसेनेचं जे डेलिगेशन आलं होतं त्यांच्याबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडनं आता कारण त्यांचा जो प्रस्ताव होता त्यांनी त्याच्यानंतर आम्ही आमचा प्रस्ताव दिला आणि याच्यामध्ये दोन्ही बाजूंनी चर्चाही झाल्या. आता त्यांच्याकडनं त्यांनी आम्हाला पुढच्या ज्या त्यांचा प्रस्ताव आहे हे त्यांनी आम्हाला कळवणं हे अपेक्षित आहे. या संदर्भात त्यांच्याशीही चर्चा चालू आहे. मला वाटतं आज उद्यामध्ये त्यांचं आपल्याला या संदर्भात कॉन्क्रीट असा प्रस्ताव येईल.